जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेची 77वी वार्षिक सभा उत्साहात। सभासदांना 15% लाभांशाचे वाटप। बँकेचा निव्वळ नफा 1,12,00,000 रुपये। हुपरी प्रतिनिधी सागर पाटीलचा। हुपरी येथील आप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड सन 2025-26 या आर्थिक वर्षाची 77वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत वातावरणात उत्साहात पार पडली। यावेळी सभासदांना 15% लाभांशाचे वाटप करण्याची माहिती देण्यात आली। बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सभेत सादर केला। अहवाल वर्षात बँकेने 5,32,00,000 रुपयाचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी केल्यानंतर 1,12,00,000 रुपयाचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले। बँकेचा 10 शाखेच्या माध्यमातून 178 कोटी रुपयाची ठेवी जमा झाल्याचे असून 119 कोटी रुपयाची कर्ज वाटप करण्यात आले आहे। बँकेची गुंतवणूक 91,50,00,000 रुपये, एकूण व्यवसाय 1,032 कोटी रुपये तर खेळते भांडवल 228 कोटी रुपये इतके आहे। बँकेचे नेट एनपीए 0%, सीडी रेशो 66.93% असून थकबाकीचे प्रमाण केवळ 1.25% आहे। बँकेने ऑडिट मध्ये अ वर्ग मिळवला असून सर्व शाखा संगणकीकृत करण्यात आल्या आहेत। ग्राहक व खातेदारांच्या सोयीसाठी आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेकडून 1 ते 2.60% पर्यंत व्याजदर सवलत देण्यात येत आहे। याचा लाभ घेतलेल्या 503 कर्जदार सभासदांना सुमारे 52 लाख रुपयाच्या व्याजदर सवलत देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी योजनेमुळे सभासदांना नियमित कर्जफेडीस प्रोत्साहन मिळत असल्याचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी सांगितले। सभासद, कर्जदार, ठेवीदार, हितचिंतक तसेच बँकेच्या सेवकांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच बँकेने आज नावलौकिक मिळवली आहे। भविष्यातही ग्राहक विमुख सेवा देण्यास बँक कटिबद्ध आहे असे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी नमूद केले। सभेचे बँकेत संचालक कल्लाप्पा घाट, विलासराव नाईक, प्रकाशराव जाधव, शीतल कुमार पाटील, अरुण कांबळे, धनाजीराव भोसले, आनंदराव उल्पे, धनंजय खेमलापुरे, बाळासाहेब घाट, घनश्याम माळी, संतोष पाटील, अमर गायकवाड तसेच संचालिका सौ मैथिली पाटील उपस्थित होत्या। बँकेचे मॅनेजर शिरीष आवटी यांनी नोटीस वाचन केले। असिस्टंट मॅनेजर गजानन माळी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले। शिरीष आवटी यांनी ताळेबंद अंदाजपत्रक तसेच शासकीय लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले। जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील यांनी विषय पत्रिकेवरील उर्वरित विषयांचे वाचन करून सूत्रसंचालन केले। ज्येष्ठ संचालक कल्लाप्पा घाट यांनी आपले आभार मानले। सभेचे बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज। सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।